तर रामकृष्ण हरी अनिल मोठे ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आपण संदीप दादाच्या घरी आलो होतो. तर घराच्या जवळच त्यांचं क्षेत्र आहे, त्याचे विहीर आहे, सोलर प्लॅन्ट आहे आणि रानामध्ये ऊस लावलेला आहे. त्यांच्या रानामध्ये आपण सध्या आलेलो आहे. तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचं क्षेत्र, घर आणि दादांचं जी काही माहिती आहे ती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवते. नक्कीच व्हिडिओ बघा. त्यांच्या रानामध्ये आलो आहे. घर जवळच आहे, इथून दिसत असेल, पण घरी गेल्यानंतर घरचा तुम्हाला दाखवतो सीन. तर बघा, हा सोलर प्लॅन्ट आहे, याच्यावरती मोटर चालते बघा. सोलर प्लॅन्ट बसवलेला आहे. ही विहीर आहे, इकडे दादा आहेत, इकडे उभा राहिलेले आहेत. ही सोलर प्लॅन्ट बघा, आणि इकडे विहीर आहे. विहिरीत पाणी पण आहे, की पाणी एवढं आहे की ही पाणी कधीच निघत नाही. म्हण 2 मोटरा जरी चालू ठेवल्या तरी पाणी निघत नाही. म्हणजे पाण्याची काही दादाला काही कमी नाही. आणि ऊस पण आहे त्यांचा. ऊस बघा, ऊस आहे ना, खूप छान आलेला आहे ऊस. पाऊस पण झालेला आहे. पाऊस झाल्यामुळे आहे ना, ऊसाची पालवी टवटवीत आहे. खूप छान असं क्षेत्र आहे, हिरवगार निसर्गरम्य वातावरण. तेव्हा इकडे दादा आहेत, हे ह्यांच्या घरी आलेलो आहे आपण, संदीप दादाच्या घरी. तुमच्या घरी आलेलं खूप दिवसापासून ओळख आहे आपल्या यूट्यूबवरच्या. तर बोलवत होते आपण त्यांच्या घरी. रात्री आलेलो आहे, मग आता रानामध्ये आलतो. इथून दिसतंय बघा, एवढ्या जवळून लांबून तर त्यांचं घर आहे. घराचा परिसर पण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच दाखवतो. तत्पूर्वी तुम्ही ऊस बघा, खूप छान आहे ना. ऊस चांगल्या प्रकारे आलेला आहे बघा. तुम्ही फुटवा किती फुटला आहे बघा ऊसाला. फुटवा आहे ना, भरपूर फुटलेला आहे बघा. भरपूर मोठ्या प्रमाणात फुटवा आलेला आहे. असाच ऊस हे पाहिजे तर मग कसं एकरी वजन टनामागे जास्त पडेल. तर चला आपण घराकडे जाऊया. घराकडे जाता जाता आजूबाजूचा परिसर दाखवू. घराच्या जवळच आहे, आपण लई लांब नाही. तर बघा आहे ना, हो का, पावसामुळे ह्याने नुकसान पण झालेलं आहे दादांचे. हे कांदे आहेत ना बघा, हे हो का तुम्हाला दिसते. एक कांदे आहे ना, डायरेक्ट त्यांनी बिमोड केलेलं आहे, म्हणजे त्यांचं खतच तयार केलं. कारण पावसानं आहे ना, शेतकरी ह्या वर्षी खूप नुकसान झालेलं आहे. पावसामध्ये कांदा लावलेला होता. दरवर्षी कांदा भरपूर प्रमाणात निघतो, परंतु ह्या वर्षी काहीच नाही. सगळं पीक फेल गेलेलं आहे. डायरेक्ट त्याचं खत तयार झालेलं आहे कांद्याचं. पाण्यामुळे पाणी भरपूर होतं ना, पाऊस. आणि इकडे ह्याच्या बाजूचा ऊस त्यांच्या भावाचा आहे बघा. यांचा खूप छान असा ऊस आलेला आहे. ह्यांचा अगोदरचा आहे, मोठा आहे थोडा ऊस. इकडे जरा छोटा आहे, पण चांगला आहे ऊस, काय हरकत नाही. वातावरण पण चांगलं आहे. रात्री आम्ही साधारण 8 वाजता ह्यांच्या घरी पोचले होतो. तर वेळ नव्हता आपल्याला व्हिडिओ काढायला. तर आपण आत्ता आलेलो आहे. ऊस चांगल्या प्रमाणात आलेला आहे. आणि योगा त्यांच्या बंधुराची घास आहे, मेथी घास. त्यांच्या बाजूच्या बांधानेच आपण खाली गेलेलो होतो. मेथी घास आहे बरं का, खूप छान आलेला आहे. जनावरांसाठी उपयुक्त आहे. तर आपण आहे ना, शेतीमधून आलेलो आहे. आणि घराकडे जाताना त्यांच्या घराच्या बाजूलाच दादांच्या ही आहे, पोल्ट्री फार्म आहे. आणि तिथले नारळाची झाडं, आजूबाजूचा परिसर, नारळाच्या झाडं, नारळ पण लागलेले आहेत. आणि जांभळ बघा, छोटंसं झाड आहे पण लागलेले आहेत, कच्चे आहेत सध्या. तुम्ही बघू शकता. दिसत आहेत का तुम्हाला? सांगा नक्की, कमेंट करून सांगा तुम्हाला दिसत आहेत का. आणि आजूबाजूचं नारळ बी भरपूर आहेत. बारके झाडं पण नारळ भरपूर लागले आहेत बघा. काही झाडांना नाही लागले, काही झाडांना लागलेले आहेत. आणि त्यांचंही पोल्ट्री फार्म आहे बघा, छोटंसं. तुम्ही बघू शकता. दिसतात का तुम्हाला पिल्ले आतमध्ये? हो का, ब्लर दिसते मला वाटते जरा, पण बघा छोटेसे आहे पोल्ट्री फार्म. पिल्ले आहेत छोटे छोटे छोटे. नगर आहोत पोल्ट्री फार्म. आणि इकडे दादांचं घर आहे बघा. योग आपली सुंदरी तिकडे उभे आहे. दाखवू आपण आतमध्ये जाऊ. आतमध्ये चला म्हणते, तर आतमध्ये जाऊ पोल्ट्री फार्म बघायला. हे बघा, आपण आतमध्ये आलेलो आहे. ही पोल्ट्री फार्म आहे त्यांच्या बंधुराचा आहे. छोटी 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 पिल्ले आहेत बघा.
घरी जोडधंदा आपला शेती करत हे बी करत आहेत. हे संदीप दादा आहेत बघा, यांच्या आपण घरी आलेलो आहे. हां, तर चला आपण त्यांच्या घरी जाऊ, आपण त्यांचं घर पण दाखवू. घरापासूनच व्हिडिओ काढायला पाहिजे तर आपण रानापासून चालू केला, काय हरकत नाही. तर आपली सुंदरी तिकडे उभा आहे, दिसत असेल तुम्हाला. ट्रॅक्टर आहे, त्यांच्या बंधुराजचे ट्रॅक्टर आहेत बघा इकडे, आणि दादाचं पण ट्रॅक्टर आहे. आणि हा घास गवत आहे, दादाने बी लावलेला आहे मेथी घास, ते पण तुम्हाला दाखवतो. ट्रॅक्टर बघा त्यांच्या बंधुराचं आहे ही पण. आणि दादांचं ट्रॅक्टर योगा इकडे आहे, हे दादांचं योगा ट्रॅक्टर, संदीप दादाचा ट्रॅक्टर आहे. आमचा छोटा मुलगा इथं बसलेला आहे, आणि आपली सुंदरी इकडं उभा आहे. दादाचं घर आहे, ही संदीप दादाचं घर होगा घर बघा. आणि हे बघा, हे आमची सुंदरी इकडे झोपलेली आहे बघा, निवांत पडले बघा इकडे. ह्या ट्रॅक्टरमध्ये आम्ही रात्री आहे ना पटंगणाला झोपलो होतो. हे दादांचं घर आहे. हे आजूबाजूचं त्यांचे किल्लार गाय, जर्सी गाया, गोठा आहे. आणि ह्या साईडला दादाने बी मेथी घास लावलेला आहे बरं का, मेथी घास आहे. असं परिसर तुम्हाला कसा वाटला? आणि दादाच्या घरी भेट दिली, आम्हाला पण खूप भारी वाटलं. आणि तर बघितलं तुम्ही दादांचं घर, जमीन, प्लॅन्ट, मेथी घास आणि दादांच्या इथली जी जनावरं आहेत तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवला. तुम्हाला तर हा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आपल्या चॅनलला जर नवीन असला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.